आपलं फायनान्शियल इयरचं पहिलं क्वार्टर संपत आलं सर, पण अजून मार्केट डेटा आला नाहीये सर आपल्याकडे. प्रॉब्लेम काय झालाय ना सर, आपली ती नवीन कंपनी आहे ना, तिच्याकडेच आपलं सगळं लक्ष आहे. ती आपली साक्षी ऑर्गन्स, साक्षी ऑर्गॅनिक्स. दॅट इज दॅट सर. तर तेच आपलं खानोलकर इंडस्ट्रीज कडचं लक्ष एकदम कमी झालंय सर. तर तसं नाही केलं पाहिजे, नाही तर लफडा होईल सर, है ना. आणि आपल्या तेजस्विनी मॅडमचं हॉटेलचं ते कम्प्लिशन ते पण जवळ आलंय, तर तिथे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला. हा. आणि सातारची 2 मुलं आली होती सर आज. त्यांना काहीतरी नवीन स्टार्टअप सुरू करायचंय. तर मी बोललो त्यांच्याशी. त्यांचं म्हणणं आहे की जय खानोलकर नवीन स्टार्टअपला फायनान्स करतात, तर म्हणून आले होते सर. तुमच्याशी बोलतोय सर, ऐकताय ना सर? हा. करू एक एक. हा. शर्वरी. हॅलो. हॅलो शायनर. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो, ते मम्मीची तब्येत आता ठीक आहे. आम्ही तिला भेटलो. नाईस. हो, खूप चांगलं बोलली अरे मम्मी आमच्याशी. म्हणजे अजिबात चिडून नाही बोलली. उलट ना तीच ताईला सॉरी बोलत होती की आम्ही तुला समजून नाही घेतलं, माझी चूक झाली. मी तुला बोलली होती ना, आमचे मम्मी पप्पा जगातले ना सगळ्यात भारी मम्मी पप्पा आहेत. अरे मम्मीला असं पहिल्यासारखं छान बोलताना पाहून ना एकदम रिलॅक्स वाटलं. म्हणजे डोक्यावरचं ना ओझंच कमी झालं. आम्ही आत्ताच तिला हॉस्पिटलमधून भेटून येतोय. गुड. म्हणजे त्यांना बरं वाटतं हे ऐकून मला बरं वाटलं. थँक्यू. हा, म्हणजे तू मदत केली नसतीस ना तर त्या गौतम बांदेकरचा खरा चेहरा मी कसा सगळ्यांसमोर आणला असता काय माहित. म्हणजे जे झालं ते खूप वाईट झालं, पण आशुताई त्या फालतू माणसाच्या तावडीतून वाचली बघ. थँक्यू. आणि कालच्यासाठी पण थँक्यू. इतके दिवस आपण सगळे किती टेन्शन मध्ये होतो. आत्ता जाऊन मला कुठेतरी असं बरं वाटतंय, म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले तुला कॉल करून सांगू. एक मिनिट. हा, होल्ड ऑन. काय झालं? काय हे नाही सर, भारी वाटतंय. आईबाप आपल्या मुलांसाठी किती आणि काय काय करतात. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हॉस्पिटलचा खर्च भागवायचा आहे. या विचाराने आसावरीच्या बाबांना किती टेन्शन आलं असेल. त्यांच्या खांद्यावर किती ओझं असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला हे सगळे प्रश्न पडत नाहीत, पण ज्यांना पडत असतील त्यांना किती छळत असतील. बघ ना, काही माणसं आयुष्यभर कष्ट दुःख सहन करतात. घरच्यांच्या, इतरांच्या अपेक्षांचं, कुटुंबाच्या गरजांचं ओझं सतत घेऊन वावरतात, पण तरीही हसतमुख राहतात. आणि अशा लोकांच्या हेल्पसाठी देव तुझ्यासारख्या माणसांना पाठवतो. काय होय? कसं कळतं तुला? एक छोटासा फेवर हवाय. बोल. दादा, आशूच्या आईला डिस्चार्ज मिळाले आय नो. आणि त्यांच्या या कंडिशनसाठी कुठेतरी आपण रिस्पॉन्सिबल आहोत. सो त्यांना भेटून यायला हवं ना. आणि आता आशूचे पप्पा पण त्या 4 मुलींवर रागवलेत. सो त्यांना पण सॉरी बोलू आणि भेटून पण येऊ. आता कसं आहे ना दादा, आपल्या घरातल्या कोणीतरी मोठ्या व्यक्तीने जायला हवं, पण आई. सो तू येशील प्लीज? ठीक आहे. अरे अशा काय बघत उभ्या आहात? अगं आशू, तू ताट आणलंयस ना ओवाळायला, ये ना मावशीला ओवाळ.
या ना अनु. मम्मी बस आता अजून नाही रडायचा. तू बरी होऊन घरी आलीस ना, ह्याच्यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस कुठलाच नाही बघ. चला का मम्मीला हसत हसत वेलकम करू. अरे नेहमी मी शेवटी राहून जाते तुम्ही ये गा. ये चल, चल. अगं काय हे, तू येणार ना म्हणून तुझ्या स्वागताची तयारी. ये. स्वामी, तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत. तुमच्यामुळे आज मामा सुखरूप घरी आली. ची तब्येत चांगली ठेवा फक्त. बाकी बाकी काही नको मला.